आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं निधन। मनोहर जोशींनी 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। हृदयविकाराचा झटका आल्याने हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मनोहर जोशींचं पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार। दुपारनंतर दादरमधल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार। मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते। संकट काळामध्ये मनोहर जोशी बाळासाहेबांसोबत उभे राहिले। मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त। उद्धव ठाकरेंचे बुलडाण्यामधील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द। मनोहर जोशींच्या निधनामुळे ठाकरेंनी बुलडाणा दौरा रद्द केला। 1966 पासून शिवसेनेचा दगदगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक नेते आज काळाच्या पडद्यात। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंकडून दुःख व्यक्त। बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट सच्चा शिवसैनिक गमावला। एक शिस्तबद्ध आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मनोहर जोशींबाबत भावना व्यक्त। मनोहर जोशींनी शून्यातून विश्व निर्माण केलं। जोशी एक लढवय्ये आणि शिवसेनेसाठी आदर्श नेते होते। शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले। संजय राऊतांकडून भावना व्यक्त। महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनानंतर मंत्री नितीन गडकरींकडून दुःख व्यक्त। भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन। राजेंद्र पाटणी कारंजाचे आमदार। वयाच्या 59व्या वर्षी पाटणींनी घेतला अखेरचा श्वास।